कामावरून येताना रामसुशील समोसे घेऊन आला. बाहेर एकट्याने न खाता बायकोसाठी तो घरीच घेऊन आला होता. पण हा समोसा त्याच्यासाठी मरणाचे कारण ठरणार हे त्याला माहीत नव्हते. त्याने समोसे असणारी पिशवी बायकोच्या हातात दिली. ती हसली, पिशवी घेऊन आत गेली. तो हातपाय धुवून बाहेरच्या खोलीत बसला होता. आता बायकोबरोबर बसून समोसे घ्यायचे, चहा घ्यायचा असा विचार तो करत होता. तर आत बायको रंजनाने समोसे पिशवीतून बाहेर काढले. त्याबरोबर असणारी चटणी एका भांड्यात ओतली. तिने बाहेरचा कानोसा घेतला तर तिचा नवरा रामसुशील बाहेर निवांत बसला होता. ही संधी चांगली आहे हे तिने ओळखले. कपाटात ठेवलेली विषाची बाटली तिने काढली. ते विष तिने त्या पातळ चटणीमध्ये मिसळले. ती विष मिसळलेली चटणी आणि समोसा नेऊन रामसुशीलला दिला. रामसुशीलने बायकोच्या चेहऱ्याकडे बघत प्लेट घेतली. तो चटणीबरोबर समोसा खाऊ लागला. त्याच्याकडे खुणशी नजरेने बघतच रंजना आतल्या खोलीत गेली. आज तिचे समोसा खाण्याकडे लक्षच नव्हते. बाहेर नवऱ्याचे काय होते हे ती पाहत होती. रामसुशीलला चटणी थोडी कडवट लागली पण त्याने दुर्लक्ष केले. काहीतरी बिघडले असेल असे समजून त्याने तशीच चटणी आणि समोसा खाल्ला. काही वेळातच त्याला चक्कर आल्यासारखे झाले. तो जागेवरच कलंडला आणि काही वेळातच तो निश्चित पडला. तो ठार झाला याची जणू तिला खात्रीच पटली. तिने लगेचच प्रियकर गुलाबला फोन करून प्लॅन यशस्वी झाल्याचे सांगितले. रामसुशील बेशुद्ध पडल्याची माहिती मिळताच गुलाब धावतच आला. ती म्हणाली रामसुशीलचा खेळ खाल्ला झाला. पण गुलाबला विश्वास बसत नव्हता. त्या विषारी औषधाने तो केवळ बेशुद्ध होईल. तो शुद्धीवर आला तर आपली धडगत नाही हे गुलाबला माहीत होते. त्यामुळे त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने चुलत भाऊ रामसुशीलचा गळा चिरला. त्याचे मुंडके त्याने धडावेगळे केले. तेव्हाच गुलाबचे समाधान झाले. आता या मृतदेहाचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला. या मृतदेहाची विल्हेवाट लावून त्यातून मोकळे व्हायचे याचाही प्लॅन तयार झाला होता. गुलाबने काका रामपती आणि त्याच्या 2 मुलांना मदतीला बोलवले. रात्रीचा काळोख वाढला तसे त्यांनी तो मृतदेह एका पोत्यात घातला. ते पोते गाडीवर टाकले आणि ते शेतात पोहोचले. तिथे जनावरांसाठी भुसा आणून ठेवला होता. त्या भुशामध्ये त्यांनी रामसुशीलचा मृतदेह दाबून ठेवला. तिथून ते काही झाले नसल्याच्या आविर्भावात परत आले. आता कसलीही आडकाठी नव्हती. गुलाब आता रोज रंजनासोबत राहू लागला होता. दोघे गावातून बाहेर पडले आणि मिर्झापूर येथे नवरा बायको असल्यासारखे एकत्र राहत होते. त्यामुळे गावात चर्चेला ऊत आला होता. तिचा नवरा आला की त्यांचे ते पाहतील असे म्हणून लोक सोडून देत होते. महिना 15 दिवसाला येणारा तिचा नवरा वर्षे होऊन गेले तरी परत आला नव्हता. त्यामुळे लोकांनाही आश्चर्य वाटत होते. गावात उलटसुलट चर्चा होत होती. तिकडे भुशामधील मृतदेह पार सडून गेला होता. केवळ सांगाडाच राहिला होता. वर्षभराने भुसा संपला तेव्हा रामपतीने मृतदेहाचे पोते भुशाच्या पोत्याबरोबर नाल्यात फेकून दिले. पोती पाण्यातून वाहून गेली पण मृतदेहाचे पोते जड असल्याने ते फार लांब वाहून गेले नाही. भाटी जंगल परिसरात काठावर ते पोते पडले. त्यातील हाडांच्या वासाने जनावरांनी पोत्याची चिरफाड केली आणि मृतदेह बाहेर पडला. हा मृतदेह नजरेला येताच काही लोकांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेहाची अवस्था पाहून तो मृतदेह नेमका कुणाचा हे समजणं फार कठीण होतं. पण पोलिसांनी तातडीने मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यात पाठवून दिला. पोलीस तपास सुरू झाला. सुरुवातीलाच परिसरातील कुणी बेपत्ता आहे का याची चौकशी केली. यामध्ये रामसुशील गेल्या वर्षभरात कोणाला दिसला नाही अशी माहिती मिळाली. तर त्याची बायको तिचा दीर गुलाबबरोबर निघून गेली आहे. तिने दुसऱ्या गावात दिराबरोबर संसार थाटला आहे ही माहिती मिळाली. या सगळ्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी तपास चक्रे गतीने फिरवत रंजनाला चौकशीसाठी बोलवले. तिच्याकडे तिच्या नवऱ्याची चौकशी करण्यात आली. तो कुठे गेला, कधी गेला, सध्या तो कुठे आहे, त्याच्याशी तुझा संपर्क आहे का, तो घरी आला नाही
तर मग वर्षभरात तो बेपत्ता झाल्याची तक्रार का केली नाही, असा प्रश्नांचा भडीमार पोलिसांनी तिच्यावर केला. तशी ती गांगरली. तिला काय बोलावे हेच कळेना. तेव्हा तिने रडत रडत एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बायकोनेच आपल्या नवऱ्याचा खून का केला असेल, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. वयाची 35 पार पडलेल्या राम सुशीलच्या पहिल्या बायकोचे निधन झाले होते. ऐन जवानीत तो एकटा पडला होता. त्याला संसारासाठी बायकोची गरज भासू लागली. त्याने नातेवाईक, ओळखीपाळखीचे लोक यांना स्थळ पाहण्याबद्दल सांगितले. दरम्यान त्याला रंजनाचे स्थळ आले. रंजना ही सुंदर होती. पाहता क्षणीच कोणाचीही नजर आकर्षित करेल अशीच रंजना होती. त्यामुळे राम सुशीलने तिला पाहता क्षणीच पसंत केले. तिचे पहिले लग्न झाले होते, पण तिलाही नवऱ्याने सोडले होते. त्यामुळे ती आता एकटी होती. तिलाही आधाराची गरज होती. राम सुशीलचे वय 35 असले तरी तो तगडा होता. त्यामुळे तिनेही लग्न करण्याची तयारी दर्शवली. रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले. दोघांचा हा नवा संसार होता. दोघांचेही एक दुसरे लग्न असले तरी ते दोघे एकमेकांची काळजी घेत होते आणि एकमेकांना भरभरून सुख देत होते. रंजनाने वयाची 30 नुकतीच ओलांडली होती. मूलबाळ नसल्याने कसलीच जबाबदारी तिला नव्हती. त्यातही राम सुशील कामासाठी बाहेर गेला की 15-15 दिवस घरी येत नव्हता. त्यामुळे तिला काही कामच नव्हते. राम सुशीलची वडिलोपार्जित शेती होती. ती शेती तो करत होता. तसेच बाहेरगावी कामही करत होता. तो बाहेर गेला की शेतीच्या कामाकडे रंजनाला लक्ष द्यावे लागत होते. मात्र या जमिनीवरून राम सुशील आणि त्याच्या चुलत्यांमध्ये वाद होता. काही वेळा त्यांच्यात वादही होत होते, पण नातेसंबंध त्यात बांधाला लागून बांध असल्याने दोन्ही बाजूकडून समजुतीने घेतले जात असले तरीही आतल्या आत वाद धुमसत होता. राम सुशीलचा चुलत भाऊ गुलाब पाल याची ही शेती त्याच्या शेतीलगतच होती. त्याने ही वयाची 30 ओलांडली होती, पण त्याचे लग्न झाले नव्हते. त्याचे लग्न जमत नव्हते. त्यामुळे तो बैचेन होता. त्याला स्त्रीसुखाची गरज होती, पण त्याला ते काही मिळत नव्हते. दुसरीकडे त्याचा चुलत भाऊ राम सुशीलचे मात्र 2 लग्न झाली होती. पहिल्या बायकोच्या निधनानंतर त्याला दुसरी बायको एकदम सुंदर मिळाली होती. तिला पाहून गुलाब हरकून गेला होता. तिला पाहिल्यापासूनच गुलाब तिची स्वप्ने पाहत होता. ती आपल्याला बायको म्हणून मिळाली असती तर किती चांगले झाले असते असे त्याला वाटत होते. तो नेहमी तिच्या मागे पुढे करत होता. वास्तविक त्याचे आणि राम सुशीलचे जमिनीवरून वादविवाद झाले होते, पण त्याचा गुलाबला विसर पडला होता आणि त्याला कारण होते राम सुशीलची बायको. गुलाब तिच्या रूपावर फिदा झाला होता. राम सुशील कामानिमित्त परगावी असे तेव्हा रंजनाला कोणाची काही मदत लागायची तेव्हा हटकून गुलाब मदतीला धावायचा. सुरुवातीला तो लहान दीर असल्याने ती त्याला हक्काने काम सांगायची. नंतर मात्र त्याच्या मनातील वासना तिने ओळखली. तिच्या रिकाम्या मनात वासनेचा खेळ चालत असे. रात्रीच्या एकांतात आता ती गुलाबच्या तरण्या तगड्या देहाची स्वप्ने पाहू लागली. तिशी पार केली असली तरी तो तिच्यापेक्षा 5-6 वर्षांनी लहान होता. त्याला स्त्रीसुख मिळत नव्हते. त्यामुळे तो किती भरभरून सुख देईल या विचाराने रंजनाचा संयम सुटला. तिला आता गुलाबबरोबर गप्पा मारण्यात आणि त्याला भेटण्यात बघण्यात सुख वाटू लागले. ती त्याला आवर्जून बोलावू लागली, चहा पाणी करू लागली. तिच्या या वागण्याने गुलाबही तिच्याशी जवळीक साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू लागला. घरात किंवा शेतात दोघेच असले की चेष्टा मस्करी सुरू झाली होती. एकदा त्याने तिचा हात धरला तेव्हा तिने डोळे उटारले, पण तो मागे हटला नाही. किती दिवस तडफडत ठेवणार मला असे म्हणत त्याने तिला मिठीत आवळले आणि त्या दोघांनी त्या उसाच्या शेतामध्ये कामक्रीडा चालू केली. जोरदार संभोगानंतर ते शांत होऊन शेतात पडले. तेव्हाच त्यांनी या पुढचा खेळ घरात मऊ गादीवर खेळू असे ठरवले. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. तिचा नवरा गावी कामासाठी जाण्याचे प्रमाण जास्त होते.
त्यामुळे गुलाबला तिच्याकडून भरपूर सुख घेता येत होते. तो वारंवार तिच्या घरात शिरत होता, तिच्याशी संबंध ठेवत होता. त्या दोघांमध्ये तयार झालेले नाते इतरांच्या नजरेत येण्यास वेळ लागला नाही. त्याच्या या प्रेम संबंधाची माहिती रंजनाच्या नवऱ्याला मिळाली तेव्हा त्याच्या संतापाचा पारा चढला. आपण पोट्या पाण्यासाठी परक्या गावात एकटे राहतो, पै जमवतो आणि घरी बायको असले धंदे करते याचा त्याला राग आला. त्याने तिला चांगलेच फैलावर घेतले. या कारणातून त्या नवरा बायकोमध्ये कायमचा तंटा होऊ लागला. तो परगावी गेला तरी 1-2 दिवसात परत येऊ लागला. तो आला की भांडण ठरलेलेच होते. या सगळ्या प्रकाराने रंजना वैतागून गेली होती. नवरा सतत घरात असल्याने प्रियकराला भेटता येत नव्हते, सुख मिळत नव्हते. पतीही भांडण करत होता. रागानेच तिच्या शरीरावर अत्याचार करत होता, तिला वरबडत होता. यातून सुटका करायची असेल तर नवऱ्याचा काटा काढला पाहिजे असे तिला वाटू लागले. तिने हा विचार प्रियकर गुलाबला बोलून दाखवला. ती तिच्या नवऱ्याला मारायला तयार असेल तर गुलाबही तयार झाला. तो त्याचा चुलत भाऊ असला तरी रंजनाच्या देहासाठी तो भावाला मारायला तयार झाला आणि त्या दोघांनी मिळून रामसुशीलचा खून केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.